द्यायचा कारण अर्थाने सामनावीर मॅन ऑफ द मॅच सन्मानकरी विकीला आपण पाहतोय यावेळेस. चला बघा स्पीडअप करा विनंती असेल आणि प्लीज बाकी सर्वांना विनंती आपण खाली करायचं आहे मैदान, टर्फ खाली करा. बघा विनंती असेल, वेळ घेऊ नका. टर्फवरती बाकीच्या सर्वांनी प्लीज बाहेर व्हा विनंती आहे. आयोजकांचा संदेश आला आमच्यापर्यंत, विनंती आहे. प्रेक्षक वर्ग वरती केला आहे, त्या प्रेक्षक वर्गामध्ये आपण देखील बसून घ्या कारण अर्थाने आपल्यासाठी ती सेवा आहे या स्पर्धेच्या मार्फत. तर नक्कीच एक चांगली संकल्पना आपल्याला पाहायला मिळते आणि दमदार असं आयोजन नक्कीच सन्मान्य सिद्धांत राऊत साहेबांचं आपल्याला पाहायला मिळतं. तसेच सन्मान्य बहादर राऊत यांचं देखील आपल्याला पाहायला मिळतं. तेच टर्फ लगेचच खाली करायचं आहे विनंती असेल. फक्त आणि फक्त 2 टीमचे खेळाडू इथं मात्र आतमध्ये असतील याची नोंद घ्या. एका बाजूला टीम सम्राट सीसी तर दुसऱ्या बाजूला ओम साई सीसी ही मॅच आपल्याला पाहायला मिळेल. इन ॲक्शनमध्ये नक्कीच सिद्धांत राऊत आपण त्यांना पाहू यावेळेस खेळताना पाहायला मिळतील. आणि त्याला खेळाडू कक्षामध्ये बसून घ्यायचे टीमने विनंती असेल. हॅलो. तर आम्ही खूप आतुरतेने वाट बघत होतो. जो फिल्डर वेस्टला राहतो तो म्हणजेच डॉक्टर. आम्ही खूप वाट बघत होतो त्याची की आणि खूपच प्रेमळ स्वभाव आहे त्यांचा डॉक्टरचा. तसेच खेळ देखील करतात, कोणत्याही टीममधून खेळतात पण खेळ खूप चांगलं दाखवतात. त्यांचे खेळपट्टीवरती ते जर खेळायला लागले तर खूप चांगले खेळी करतात. आजच ते आमचे डॉक्टर. चला जरा तर मॅचला सुरुवात करायची आहे, मॅच स्टार्ट करायची आहे. आमचे पंच राकेश तुम्ही थोडा तेच आपण पाहतोय खऱ्या अर्थाने स्वरा समृद्धी चषक खऱ्या अर्थाने आपण पाहतोय आणि यूट्यूबच्या मार्फत लाईव्ह आमचे मित्र जीवन भोईर ते देखील या स्पर्धेसाठी शुभेच्छा देतात. खऱ्या अर्थाने योगी बैलाचे मालक आहेत जीवन पंढरीनाथ भोईर, त्यांचं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. योगी बैलाचे मालक तसेच रायबा बैलाचे देखील मालक आहेत. सातत्याने बैलगाडी क्षेत्रातील एक नावाजलेला असा व्यक्तिमत्व जीवन भोईर, त्यांचं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे. तेच मॅच लगेच स्टार्ट करायची विनंती असेल, कुठल्या प्रकारचा वेळ घेऊ नका. 4 षटकाची मॅच असेल. एका बाजूला सम्राट सीसी तर दुसऱ्या बाजूला खेळत असताना ओम साई सीसी. नक्कीच सिद्धांत राऊत त्यांचा संघ आहे, घरचा संघ हा देखील आपल्याला पाहायला मिळेल. कालचा घरचा संघ आपण पाहिला युनिटी बॉईज हा संघ मात्र क्वालिफाय झाला, परंतु आज मात्र कुठला संघ क्वालिफाय होईल ते देखील पाहावं लागेल. इन ॲक्शनमध्ये नक्कीच साहिल मामूलकरनं आपण कालच्या दिवसामध्ये पाहिलं, चांगले फलंदाजी पाहायला मिळाले. तेजस असेल, साहिल असेल, डॅनी असेल, नक्कीच चांगले खेळाडू त्यांच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळालं. हॅलो. यस मॅच साठी देव्या दोन्ही टीमला शुभेच्छा. विश ऑल द बेस्ट बोथ द टीम. शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट. लेट्स प्ले. ग्रीन सिग्नलच्या पंचांच्या मार्फत आपण पाहतोय आणि बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज झालाय केतन पाटील आणि स्ट्राईकला आपण पाहतोय सन्नी आणि नॉन स्ट्राईक एंडला सुनील. डीजे बाबू देखील संध्याकाळच्या सत्रामध्ये आपण पाहतोय. बघा तिथे जे वायर आहे थोडंसं जरा सहकार्य करा, तिथे बसू नका विनंती असेल. डीजे मास्टरच्या समोर प्लीज बसू नका कारण की वायर्स आहेत तिथे.
कारण की माईक देखील बंद झाला होता, थोडासा टेक्निकल प्रॉब्लेम आला होता. 2 वाईट नंतर आता मात्र हा बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. आता मात्र एक बॉलचा खेळ झालाय आणि 3 धावा धावफलकावरती राकेश भाईंना आपण पाहतोय. ऑफिशियल पंच सातत्याने मोठमोठ्या स्पर्धेमध्ये पंचांच्या भूमिकेत असतात. परंतु आता मात्र आपल्याला पाहायला मिळतो इथे मात्र काय फटका आहे. सुनीलच्या बॅटमधून हा येतोय अग्नीच्या कारकिर्दीला दाखवण्याचा क्लास फटका. षटकार साधा. दहा धावा धाव फलकावरती 3 बॉलचा खेळ झाला अद्याप आणि 10 रनचा स्कोर कार्ड. परत एकदा फटका चांगला. इथे मात्र चुकी मैदानामध्ये घडली आहे. यावेळी परत एकदा हा हिरा चमकलाय. परत एकदा षटकार साधावा. त्यांनी कामगिरी केली आहे. थोडंसं निराशाजनक चेहरा प्रणयचा देखील आहे कारण की त्यांचा संघ आहे खेळतोय. थोडंसं प्रेशर त्यांच्यावरती देखील आहे. यावेळेस आपण पाहतोय ऑफसाईडच्या दिशेने इथे मात्र फटका ढकलला मनोजला आपण इथे पाहतोय. आता मनोज एक खेळतोय. मागच्या मॅचमध्ये आपण पाहिलं मयूर खेळत होता त्यावेळेस पंच मनोज होता, परंतु आता मात्र पंच आपण पाहतोय मयूर आहे आणि खेळतोय मनोज. दोन्ही जुडवात काहीसे समजत नाही, परंतु इथे मात्र काय फटका लाजवाब. ना कद बड़ा ना पद बड़ा, जो मुसीबत में खड़ा वही सबसे बड़ा. और हीरे की चमक रखनी है तो अंधेरों में चमको, धूप में तो कांच का तुकड़ा भी चमकता है. हा येतोय षटकार साधा. आपण पाहतो करा आता आणि एक षटकाच्या अखेरीस केस समाप्त झाल्या. तब्बल 23 धावा खर्च केला ते म्हणजे केतन पाटील. चला बघा स्पीडअप करा विनंती असेल. सम्राट सीसी वेळ घेऊ नका. इन ॲक्शनमध्ये आज गौरव भोईरला देखील आपण पाहतोय. खऱ्या अर्थाने कालच्या दिवसामध्ये नक्कीच त्यांना मिस केलं होतं, परंतु आता मात्र महत्त्वाची वेळ आली आहे. दुसरं षटक हाताळण्यासाठी सज्ज आला या चेतनला आपण पाहतोय. सम्राट एक्सप्रेस म्हणून ज्याची ओळख आहे. राईट टाइम राऊंड द विकेट. सम्राट एक्सप्रेस बॉलिंग मार्कवरती सज्ज झाला. बॉल तयार. पहिल्याच बॉल यावेळेस कोलवा टप्पाचा बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. जयूला आपण तिथे पाहिलं बॉलला कलेक्ट केलं फेकलं तोपर्यंत इथे मात्र एक धाव धावफलकाचा विचार केला तर 24 धावा 24 ऑन स्कोर कार्ड. 23 धावा खर्च केल्या केतनने आणि इथे मात्र एक धाव आपल्याला पाहायला मिळतं. चांगली गोलंदाजी इथे मात्र चांगलं कलेक्शन, परंतु इथे मात्र थोडंसं फंबल पाहायला मिळाला. इथे मात्र आपल्याला पाहायला मिळतो एक धाव परत एकदा एकवडण्यात आली आणि सलग आपण पाहतोय 2 बॉलचा खेळ झाला. सिंगल धावा पाहायला मिळतात. इथे मात्र थोडीशी चुकी होते आणि इथे मात्र एक धाव असेल. येस वाईड +1 टोटल 2 धावे इथे ॲड होतील. 2 धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचेल तब्बल 27 या आकड्यावरती. 27 ऑन बोर्ड. 27 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. राईट आर्म राऊंड ऑफ विकेट. यावेळी समित म्हणेन सम्राट सीसी एक मोठं ब्रँड आहे, परंतु आता मात्र त्या ब्रँडवरती मात्र आक्रमण केलं. थोडंसं चुकीचं थ्रो मी तर म्हणेन यूज केलं. एक धाव इथे मात्र एकवडण्यात आली आणि धावफलकाचा विचार केला तर 28 धावा धावफलकावरती आहेत. 28 रन्स ऑन स्कोर कार्ड. 28 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. पुढचा बॉल यावेळेस आपण पाहतोय ते मात्र पाहावं लागेल. आता मात्र वाईड बॉल. इथे मात्र दंडीगुल का उल्लेखलं जातं. सम्राट एक्सप्रेस ते मात्र इथे स्पष्ट करत असताना फलंदाज सुनील बॅक टू द आउट.
नाही गुड यावेळेस आपण पाहतो बॅट्समन यावेळेस स्वतः आयोजक फलंदाजीसाठी आलाय. सिद्धार्थ राऊतला आपण पाहतोय खऱ्या अर्थाने मुख्य आयोजक या स्पर्धेचे. क्रिकेटवरचं सातत्याने प्रेम असतं परंतु आत मात्र स्वतः टीममधून खेळत असताना आपल्याला पाहायला मिळतात. बॉलचा जर विचार केला तर 4 बॉलचा खेळ झालाय. उर्वरित अजूनही 2 बॉलचा खेळ बाकी आहे. पुढचा बॉल यावेळेस आपण पाहतोय. यावेळेस फटका चांगला आहे ऑन साईडच्या दिशेने. इथे मात्र फटका चांगला सजवला होता. काय फलंदाजीच्या कडक फटका आपल्याला पाहायला मिळाला परंतु इथे मात्र एकच धाव मिळेल एका धावेच्या मदतीनं. धाव फलक जाऊन पोहोचेल तब्बल 30 या आकड्यावरती. 30 रनचा स्कोर कार्ड 30 धावा धाव फलकावरती अद्याप पाहायला मिळतात. परत एकदा खोलो टप्पाचा बॉल. इथे मात्र चांगलं कलेक्शन पाहायला मिळतोय. जोरदार अपील आणि 2 षटकाच्या अखेरीस खेळ समाप्त झाला. 31 धावा धाव फलकावरती अद्याप पाहायला मिळतात. 31 रनचा स्कोर कार्ड 31 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतात. बॉलिंग ट्रॅकवरती आता मात्र सज्ज झालाय महादेव. कालचा दिवस मात्र त्याचा होता परंतु आज मात्र महादेव काय कमाल करेल ते देखील पाहावं लागेल. गौरव होईल थोडंसं लेझी क्रिकेट नक्कीच खेळताना पाहायला मिळतोय. खऱ्या अर्थाने उत्साही क्रिकेट सातत्याने त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतो. हेच नक्कीच मनोजचा जर विचार केला तर पंचाच्या भूमिकेत 2 दिवस खऱ्या अर्थाने आपल्याला पाहायला मिळालं. एक दमदार असं काम आणि इथे मात्र मैदानामध्ये घडलंय काय. धक्का क्रमांक 2 लागत असताना फलंदाज बाद. मैदानामध्ये आलाय बॉबीला आपण पाहतोय यावेळेस फलंदाजीसाठी आलाय. इथे मात्र चांगलं कलेक्शन बघा काय कलेक्शन आहे मनोजचं यावेळेस. पुढचा बॉल यावेळेस आपण पाहतोय राईट आर्म राऊंड विकेट. फटका चांगला आहे कार्पेटरच्या साह्याने इथे मात्र पाहायला मिळतोय परंतु इथे मात्र चित्ताच्या वेगाने आणि हरणाईच्या चपळल्याने ही एक धाव मात्र कंप्लीट झाली आणि एका धाव्याच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचलाय तब्बल 32 धावा फलकावरती. आपणचा 1 मिनिट आताचा डॉट बॉल आहे. 3 बॉल आणि धावफलक जाऊन पोहोचले 33. यावेळेस फटका चांगला ऑफ साईडच्या दिशेने. इथे मात्र पाहावं लागेल इथे मात्र फलंदाजाला परतावं लागेल. बॉबीला इथे मात्र परतावं लागेल. फलंदाज इथे मात्र बॉबी बॅक टू डगआउट. फलंदाज बाद. आपण पाहतोय सिद्धांत आणि गणेश ही मात्र जोडी मैदानात आहे. इथे मात्र चांगलं कलेक्शन आपण पाहतोय पूर्णपणे झटापट या स्पर्धेमध्ये करा हाताने मनोज आणि मयूर करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. पुढचा बॉल यावेळेस बॉलिंग ट्रॅक वरती परत एकदा चांगलं कलेक्शन परंतु इथे मात्र चुकी मैदानामध्ये घडत्या. महादेवचा जर विचार केला तर चुकी सातत्याने पाहायला मिळते. एक्स्ट्राच्या स्वरूपात बऱ्याच धावा आपल्याला पाहायला मिळाल्यात. तब्बल 36 धावा धावफलकावरती अद्याप धावफलकावरती आहेत. चांगला फटका. इथे मात्र काय क्लास दाखवलाय राजा तो राजा बाकी सारी प्रजा से बड़ी ताकत और ताकत से बड़े हमसे पंगा लिया तो देखते किसमें कितना है दम. ठोक दीजिए. बेचाळीस धावा धावफलकावरती 5 बॉलचा खेळ झाला. शेवटचा बॉल असेल. इथे मात्र वाईट बॉल. अतिरिक्त धाव्याने इथे मात्र आपल्याला पाहायला मिळतो. धावफलक जाऊन पोहोचले तब्बल 43 या आकड्यावरती 43 रन्स ऑन स्कोर कार्ड. 43 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात.
परत इथे फटका चांगला आहे, कोलवा टप्पाचा बॉल खोदून काढला. इथे मात्र एक धाव कंप्लीट आणि एका धाव्यावरतीच इथे मात्र असमाधान पाहायला मिळतं. तर आता धावांचा जर विचार केला तर तब्बल 44 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. 3 षटकाचा खेळ झाला आणि 44 रन्स ऑन स्कोर कार्ड. 44 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. लॉस ऑफ 3 विकेट्स. अजूनही शेवटचा एक षटक आहे, परंतु आता मात्र बॉलिंग ट्रॅकवरती गौरव भोईरला पाहतोय. गौरव भोईर एक मोठं नाव आहे. एक मात्र तुफान यावेळेस मैदानात आपल्याला पाहायला मिळतं, ते म्हणजे सिद्धार्थ या नावाचं. भारताने काय फलंदाजी केली आहे मुख्य आयोजक या स्पर्धेचे, परंतु खेळावरचं अतूट नातं आपल्याला पाहायला मिळत आहे. इथे मात्र आपण पाहतोय वाईट बॉल दोन्ही हात पंचांचे समांतर आणि धावा मिळाल्या त्या अवंतर धाव्याने धावफलक जाऊन पोहोचले तब्बल 45 या आकड्यावरती 45. इथे मात्र आपण पाहतोय कुठल्याही प्रकारची धाव मिळणार नाही. या डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. ऋषी आपलं देखील स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. यावेळेस लेग साईडच्या दिशेने फटका सजवला होता, परंतु डायरेक्ट हिट करायचा होता. जोरदार रप्पील पाहायला मिळते, परंतु पॉपिंग क्रीजमध्ये इथे मात्र सेफली पोहोचलेत. एकदम आपल्याला पाहायला मिळेल एका धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचेल तब्बल 46 या आकड्यावरती. 2 बॉलचा अत्यापिक खेळ झालाय. 26 धावा धावफलकावरती. आता थोडंसं प्रणय देखील शांत पाहायला मिळतोय, कारण की तब्बल 46 धावा धावफलकावरती आहेत. परंतु बॅटिंग चांगली आहे सम्राट सिसीचे. इथे मात्र कमबॅक करणं त्यांना कसं करायचं ते देखील माहिती आहे. इथे मात्र ऑन साईडला फुल केलाय, परंतु इथे मात्र आपण पाहतोय एक धाव एकवडण्यात आली. सरकार आपलं देखील मनपूर्वक स्वागत आहे आशिष. यावेळी फटका चांगला आहे, परंतु इथे मात्र कॅच ड्रॉप झाले की ही मॅच ड्रॉप झाली. महत्वाची विकेट होती. इथे मात्र जयूच्या माध्यमातून चुकी होत असताना आपल्याला पाहायला मिळते. 48 धावा धाव फलकावरती आहेत. 4 बॉलचा खेळ झालाय. उर्वरित अजूनही 2 बॉलचा खेळ बाकी या मॅच मध्ये. पुढचा बॉल यावेळेस आपण पाहतोय. इथे मात्र चुकी मैदानामध्ये घडली. एक्स्ट्रा धाव यावेळेस आपल्याला पाहायला मिळत्या. गौरव भोईरचा जर विचार केला ना तर एक मोठा खेळाडू सातत्याने मोठमोठ्या स्पर्धेमध्ये खेळत असतो. अनुभवाची थाप त्याच्या पाठीवरती नक्कीच आहे. इथे मात्र घुटना टेक तमाशा देख करायचं होतं, परंतु इथे मात्र पाहावं लागेल. नो मॅच लँडिंगला इथे मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. एक धाव मिळेल. 1+1 टोटल 2 धावा मिळतील आणि 2 धाव्याच्या मदतीने धाव फलक जाऊन पोहोचेल तब्बल 51 या आकड्यावरती. 51 रन्स ऑन स्कोर कार्ड. 51 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतात. तब्बल यावेळेस हाफ सेंचुरी पूर्ण झाली टीमची. ओमसाई या टीमची आपल्याला पाहायला मिळते. नक्कीच आदित्य बालेरवाला आपण पाहतो आता मात्र आला, त्याचं देखील मनपूर्वक स्वागत. आणि आता मात्र कुठल्याही प्रकारची धावणे डॉट बॉलची सांगता झाली. चांगला खेळ आपल्याला पाहायला मिळाला ओम साई सीसी या संघाचा. 4 षटकाचा खेळ समाप्त झालाय. 51 धावा धाव फलकावरती आणि तब्बल 52 धावेचं इथे मात्र लक्ष आहे. 52 रन्स टू विन. चला मातोश्री 7 आपल्याला विनंती असेल. मातोश्री 11 विनंती असेल आपण या नाणेफेकीसाठी लगेच यायचे. कॅप्टन आणि शकील 11 आपण देखील यायचं नाणेफेकीसाठी. विनंती असेल लगेच या शकील बाय. चला बघा स्पीडअप करा. विनंती असेल वेळ घेऊ नका. लगेच स्टार्ट करायची आणि शकील 11 आपला नक्कीच कॅप्टन पाठवा. बघा विनंती असेल शकील बाय चला आपण या नाणेफेकीसाठी. विनंती असेल. सारखं आपल्याला वारंवार पुकार येतोय. सर साहिल मामुणकर आपण जरा समालोचन कक्षामध्ये भेट द्यायचं. विनंती असेल साहिल मामुणकर. येस नेक्स्ट मॅच इथे मात्र टॉस उडवतो. एका बाजूला मातोश्री 11 त्यासमोर फाईट करत असताना
टीम शकील 11 आपल्याला पाहायला मिळते. नाणेफेकी जिंकले मातोश्री 11ने आणि क्षेत्ररक्षणाचा निर्णय केला, आमंत्रित केला, इन्व्हाइट केला शकील 11 या संघाला फलंदाजीसाठी. येस खऱ्या अर्थाने पहिल्या फेरीतील नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल, शेवटची मॅच असेल. चला बघा स्पीडअप करा विनंती असेल. बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज झालाय गोलंदाज आपण पाहतोय. ऑफसाईडच्या दिशेने इथे मात्र मैदानामध्ये घडलंय काय, कुठल्याही प्रकारची इथे मात्र धावा मिळणार नाही आहेत. पहिल्याच बॉलवरती इथे मात्र कमाल करत असताना बॅटिंगला आपण पाहतोय. यावेळेस आपण पाहतोय डॉक्टर यावेळेस मात्र फलंदाजी करतात. डॉक्टर आणि मोहन पाटील आपण पाहतोय. जुबेर बाय एक धाव इथे मात्र एकवंड्यात आली आणि या धावफलकाचा जर विचार केला तर धावांचं श्रीगणेश होत असताना टीम सम्राट सीसीया संघाचा आपल्याला पाहायला मिळतोय. बॅटिंगला आपण पाहतोय मोहन पाटील, एक मोठा खेळाडू आहे, सातत्याने ओरममध्ये देखील आपल्याला पाहायला. हॅलो हॅलो बघा तिथे वायरवरती बसू नका बाबू, थोडंसं विनंती असेल पुढे बसा कारण की स्पीकर बंद होतो. धावफलकाचा जर विचार केला धावफलक जाऊन पोहोचलोय तब्बल 3 या आकड्यावरती. 5 बॉलचा खेळ झाला आणि 3 धावा धावफलकावरती आहेत. पुढचा बॉल यावेळेस आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज आहे. इथे मात्र पाहावं लागेल मैदानामध्ये घडलंय काय पाहावं लागेल. वाईड+1 इथे मात्र टोटल 2 धावा मिळतील आणि या 2 धाव्याच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचेल तब्बल 5 या आकड्यावरती. 5 रन्सचा स्कोर कार्ड 5 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. पुढचा बॉल यावेळेस परत एकदा बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज आहे. नो बॉल आपल्याला पाहायला मिळतोय, परंतु इथे मात्र नो बॉल असेल, पायाचा नो आपल्याला पाहायला मिळतोय. थोडंसं एक्स्ट्रा धावा नक्कीच मिळतात. 6 धावा धावफलकावरती अद्याप आपल्याला पाहायला मिळतात. तर बॉलचा विचार केला तर नक्कीच 52 धावांचा मात्र पाठलाग करायचा. यावेळेस कोलटप्पाचा बॉल आपल्याला पाहायला मिळतो. इथे मात्र मैदानामध्ये घडलंय काय, एक धाव सक्सेसफुली कंप्लीट झाली आणि एका धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचला 7 या आकड्यावरती. 7 रन्स स्कोर कार्ड. बॉलिंग ट्रॅकवरती पुढचा बॉल. इथे मात्र काय गोलंदाजी आहे बॉबीला आपण पाहतोय. क्लास टप्पा पडल्यानंतर आतमध्ये येणारा बॉल स्लोअर गतीचा बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. चेंज ऑफ पेस आणि चेंज ऑफ लाईन आपल्याला पाहायला मिळते. परत एकदा काय गोलंदाजी आहे इथे मात्र दंडी गुल गुल गुल. फलंदाजाला मात्र परतावं लागेल. फलंदाज बाद.
धाव फलकावरती पाहायला मिळतात. परत एकदा डान्सिंग दोन फटका खेळायचा होता, क्विक रिप्लाय, परंतु इथे मात्र नॉट आउट. सुखरूपरित्या इथे मात्र स्ट्राईक वरती दाखल झालाय. डॉट बॉलची सांगता इथे मात्र पाहायला मिळतात. सुनील आपण पाहतो एसटी रक्षकाच्या भूमिकेत खऱ्या अर्थानं काय कलेक्शन होतं बॉलचं. परत एकदा फटका चांगला आहे, परंतु इथे मात्र चुकी घडणार नाही. या स्ट्रेट इन टू दी बास्केट. इथे मात्र सिद्धार्थने टिपलाय जाईल आणि संकुशात आलाय फलंदाज. डॉक्टरचा खेळ फलंदाज बाद. न्यू बॅटर आपण पाहतोय रोमित आणि बॉलर आपण पाहतोय सुनील. बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज झालाय सुनील. इथे मात्र यावेळेस आपण पाहतोय येस पाहायला लागला डेलिब्रेट असेल आणि आता मात्र डॉट बॉलची सांगता इथे मात्र झाली. पुढचा बॉल यावेळेस बॉलिंग ट्रॅकवरती यावेळेस ऑफसाईडच्या दिशेने इथे मात्र फटका पूल केलाय. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावाचं कुठल्याही प्रकारचा कॉल नाही या. रोमितला आपण पाहतोय तिथं मात्र फलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. पुढचा बॉल यावेळेस काय गोलंदाजी, क्लास गोलंदाजी. डॉट बॉलची इथं मात्र सांगता. सुनीलचा जर विचार केला तर नक्कीच सातत्यानं प्रीतम प्रतिष्ठान या संघामधून खेळत असतो, परंतु आज मात्र ओम साई सीसी या संघामधून मात्र खेळतोय. तर मात्र आपण पाहतोय इथे मात्र वाईट बॉल असेल, एक एक्स्ट्रा धाव मिळेल. एक्स्ट्रा धावाच्या मदतीने धावफलक पोहोचेल 16 ऑन बोर्ड. ऑफसाईडच्या दिशेने इथे मात्र आपण पाहतोय एक धाव एक वळली गेली. एका धावेच्या मदतीने धावफलक दोन पोहोचले. 17-17 रन्स स्कोर कार्ड. एका बाजूला ओम साई सीसी तर दुसऱ्या बाजूला सम्राट सीसी. कोण जिंकेला सामना तब्बल 52 धावांचा पाठलाग करायचा. पुढून खेळण्याचा प्रयत्न इथे मात्र पाहावं लागेल. काय जेल टिपला गणेशने. इथे मात्र फलंदाजाला परतावं लागेल. मोठा शिकार फलंदाज बाद. टीम मध्ये नक्की जादू होईल, कारण की त्या टीम मध्ये मात्र जादू खेळतोय. तर अर्थाने ज्या नावाने जादू या नावाने मात्र तो खेळाडू ओळखला जातो, तोच आपण पाहतोय विकेट किपर पाहायला मिळतोय. नक्कीच आमचं जादू अर्थाने सम्राट सीसी जादू मात्र आता कामाला आला नाही या. कुठेतरी लक्की चॅम्प होता केतन पाटील, आता मात्र त्या जादूने पूर्णपणे मितमणे त्या संघाला झोपवलं. इथे मात्र धक्का क्रमांक लागत असताना पुढचा फलंदाज इथे मात्र बाद. सहा बॉल आणि 33 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये पाहायला मिळते. गौरव भोईरला आपण पाहतोय. यावेळेस आपण पाहतोय एक धाव इथं मात्र 51 आली. स्ट्राईक जरूर रोटेट झाली. ऑन साईडच्या दिशेने आपण पाहतोय एक धाव इथे मात्र 51 झाल्या. पूर्णपणे मित्र मॅच यावेळेस म्हणून एका बाजूला झुकले, ती म्हणजे ओम साई सीसीच्या माध्यमातून. इथे मात्र थोडंसं बॅकफुटला सम्राट सीसी आता पाहायला मिळतोय. थोडासा निराशाजनक चेहरा नक्कीच पाहायला मिळतोय खेळाडू कक्षामध्ये देखील. आता मात्र केतन पाटील आपण पाहतोय, तर आता चेहरा मात्र पूर्णपणे मायूस आपल्याला पाहायला मिळतोय. सामना एका बाजूला पूर्णपणे झुकलाय फक्त आणि फक्त औपचारिकता या मॅच मध्ये आता मात्र बाकी आहे. यावेळेस आपण पाहतोय इथे मात्र मनोजला आपण तिथे पाहतोय. शेवटचा बॉल असेल. 2 बॉलचा अजूनही खेळ बाकी आहे. 4 बॉलचा खेळ झाला.
वाईस सामना जिंकलाय नक्कीच ओम साई सीसी या संघाने जिंकलेल्या टीमच्या हार्दिक अभिनंदन आणि हरलेल्या टीमचे तेवढेच कौतुक. हार्ड लक टीम सम्राट सीसी चांगला खेळ आपला देखील राहिला. नक्कीच उद्या देखील दिवस आहे, उद्या देखील प्रयत्न करा सम्राट सीसी.